लातूरच्या रेणापूर तालुक्यातल्या बावची इथल्या मुलींच्या शासकीय निवासी शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। निवासी शाळेतील आजारी विद्यार्थिनींना चक्क सुरक्षा रक्षकाकडून औषधं दिली जात आहेत। शाळेमध्ये डॉक्टर किंवा परिचारिकाच उपलब्ध नाहीत। धक्कादायक बाब म्हणजे शाळेत बसवण्यात आलेलं फायर सेफ्टी देखील मुदतबाह्य झालेलं आहे। यावेळेस आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। खरं म्हणजे कालच अमरावती या ठिकाणी शासकीय रुग्णालयाला आग लागून 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते समोर येताना सुरू झाल्या। अशीच काहीची परिस्थिती या शासकीय निवासी शाळेमध्ये देखील आहे। खरं म्हणजे फायर सेफ्टी सिलेंडर बसवले एप्रिल 2026 म्हणजे साधारणतः 4 महिने उलटून गेले तरी देखील हा सिलेंडर जो आहे तो बदललेला नाही। आणि दुर्दैवाची बाब म्हणजे हे प्रथमोपचार पेटी म्हणून आहे, हे देण्यासाठी या ठिकाणी प्रशिक्षित असे नर्स किंवा डॉक्टर यांची नियुक्ती नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी कुठेतरी खेळ चालू आहे का काय असा प्रश्न उपस्थित होतोय। मेडिकल देण्यासाठी ते नर्स नसल्यामुळे, परंतु सध्या आयुक्तालय स्तरावरून नर्स भरण्याविषयी परिपत्रक चालू आहे, म्हणजे येतील आदेश चालू आहेत। तोपर्यंत आपणच इथं काम करतोय। म्हणजे कोण देतं हे औषध, कोण देतं? मी आणि ह्या सिक्युरिटी आंटी आहेत, ह्या टेकाळे आंटी आहेत। सिक्युरिटी देतात। मग दुर्दैवाची बाब आहे। काय पद आहे तुमचं काकू इकडे? सिक्युरिटी म्हणून आहे सर। आता हे मुलींना मेडिसिन तुम्ही देताय का? हो देतात ना। ही परिस्थिती आहे इथल्या शासकीय निवासी शाळांची। खरं म्हणजे समाज कल्याणाअंतर्गत जिल्ह्यात जवळपास 6 शाळा आहेत ज्या निवासी शाळा मुलींच्या आहेत, त्या शाळेची परिस्थिती आहे। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर।